शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे आणि गंभीर आरोप केलाय। त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभेत दिशाभूल केल्याचा आरोप केलाय। महाराष्ट्रात हनी ट्रॅपचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा दावा केलेला आहे। राऊत यांनी एक फोटो शेअर करत त्या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल असं म्हणत या चौकशीतून सत्य समोर येईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। हा फोटो संजय राऊतांनी ट्विट केलाय आणि हा फोटो ट्विट करत त्यांनी हनी ट्रॅपचं जाळं महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे असा खळबळजनक दावा केलेला आहे आणि त्यावर हेही म्हणालेले आहेत की देवेंद्र फडणवीस जे सभागृहात म्हणाले त्यांनी दिशाभूल सभागृहाची केलेली आहे। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याकरता देखील अशाच हनी ट्रॅपचा वापर करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केलाय। महाराष्ट्र सरकार नाही तर गुंडांची टोळी काम करत असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। महाराष्ट्रानं इतका हतबल मुख्यमंत्री कधीही पाहिलेला नाही असा टोला देखील त्यांनी लगावला। भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा कुणाचाही हिंदुत्वाशी काही संबंध नाहीये। अजित पवार यांचा देखील सामाजिक न्याय, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार याचा काहीही संबंध नाहीये। त्यांची पळून जाण्याची कारणं फार वेगळी आहेत असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो मी आज पोस्ट केलाय, त्याची चौकशी करा अशी मागणी राऊत यांनी केली आहे। या संदर्भात अगदी पुराव्यासह एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या असं आवाहन त्यांनी पत्रकारांना सुद्धा केलेलं आहे। 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत हे देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती आहे, म्हणूनच त्याचा पेनड्राईव्ह शोधण्याकरता पोलीस जंग पछाडतायत असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। फडणवीसांचे सरकार म्हणून जे चालवलं जात आहे ते सरकार नाही, ते गुंडांची टोळी आहे आणि राज्यामध्ये एक प्रकारचं अराजक निर्माण झालेलं आहे, पूर्ण अराजक। बघा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मोठी मोठी छातीवरती हात मारून वगैरे भाषणं करतायत। हे करीन, ते करीन, त्याला सरळ करीन, त्याला सरळ करीन, भ्रष्टाचाराला तुरुंगात टाकीन, गुंडगिरी सहन करणार नाही। त्यांच्या राज्यात काय चाललंय? ते स्वतः गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत। इतका हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही। आधीचं सरकार हे घटनाबाह्य होतं आणि आताचं सरकार फडणवीसांचं हे अनैतिक आहे, कारण या राज्यामध्ये रोज इतके अनैतिक कृत्य घडतात आणि त्यांच्या सरकारमधलेच लोक करतात अनैतिक व्यभिचारी सरकार, आणि देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाहीत। अशा प्रकारचं राज्य हे महाराष्ट्राला सरकार हे महाराष्ट्राला कलंकित करणारं सरकार आहे। हनी ट्रॅपची प्रकरणं वाढलेली आहेत। 4 मंत्री फडणवीस खोटं बोलतायत, त्यांना माहिती आहे 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले। आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी देवेंद्र फडणवीसांनी। आमचे जे खासदार फुटले, जे फडणवीसांनी फोडले असं म्हणतात किंवा अमित शहाने फोडले असं म्हणतात, त्याच्यामध्ये ईडी सीबीआय आहे, त्याच्याबरोबर 4 खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। आणि कोण तुम्हाला माहिती आहे? तरुण खासदार, त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं। मी असं म्हणालो की जो फोटो मी दिलेला आहे त्याची चौकशी करा। प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे। लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत ना, हनी ट्रॅपच्या। कोणाबरोबर फोटो आहे? आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहे। याची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली, आणि ज्यांनी त्याला वापरलं ते हनी ट्रॅपमध्ये सापडले स्वतः। एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या या विषयावर, अगदी पुराव्यासह। हा जो फोटो आहे ज्यामध्ये आपल्याला प्रशांत लोढा दिसत आहेत, हा प्रशांत लोढा ज्याच्यावर
पॉक्सोचा गुन्हा सुद्धा दाखल आहे आणि बलात्काराचा सुद्धा गुन्हा दाखल आहे. आता 2 दिवसांपूर्वीच त्याच्या संदर्भातली माहिती सुद्धा समोर आली. गुन्हा दाखल झाला आणि अटकेची कारवाई सुद्धा होणार आहे.